इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात रविवारी रात्री 10च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली। या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांना जणू नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते। अनेक नागरिकांच्या बैठा घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या, तर ग्रामीण भागातील शेतातील बांध फुटून शेतातील सुपीक असलेली मात्र पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। मुळेगाव, दोड्डी, दरगडहळ्ळी, धोत्री, पितापूरसह आजूबाजूच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होऊन जनजीवन विस्कळीत झाले। शालेय विद्यार्थी पाण्यातून वाट काढत शाळेत जात असताना दिसत आहेत। अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। शेतातील सोयाबीन, उडीद, कांदा, फुलशेती, ऊस, कोथिंबीर, पालेभाज्या ही पिके भुईसपाट झाली आहेत। अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे, तरी महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे।